ओम नमः शिवाय. शिव महापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय 11. ब्रह्मदेवांची भगवतीला प्रार्थना. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, पूज्य पिताजी, भगवान श्रीहरी स्वस्थानी गेल्यावर पुढे काय घडले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, विष्णूंचे बोलणे ऐकून मी अहंतारहित झालो. शंभू प्रिया दुर्गेचे स्मरण करून तिची स्तुती करू लागलो. हे भगवती, तू सर्व स्थानी निवास करणारी, नित्य निरालंब म्हणजे स्वतंत्र, त्रिदेवांची जननी, स्थूल सूक्ष्म रूपरहित व परमकल्याणकारिणी आहेस. तुला नमस्कार असो. तू चित्स्वरूप, परमानंदमयी, सनातन, स्वयंभू, भक्तवत्सल, भक्ताभिमानी व दीन आर्तांचे रक्षण करणारी आहेस. तुला नमस्कार असो. तेव्हा माझ्या अनन्य भक्तीने व स्तुतीने प्रसन्न झालेली योगनिद्रा चंडिका माझ्या सन्मुख प्रकट झाली. तिची अंगकांती काजळासारखी होती. ती सुंदर, दिव्य, चतुर्भुज आणि सिंहारूढ होती. मी तिला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा ती म्हणाली, ब्रह्मन, तुम्ही माझी कशासाठी स्तुती करत आहात? तुमच्या मनात काय आहे ते सांगा. मी तुमची अपेक्षा अवश्य पूर्ण करीन. मी म्हणालो, हे देवेशी, भगवान शिव रुद्र रूपाने कैलास पर्वतावर निवास करत आहेत. ते समाधी स्थितीत निमग्न आहेत. पूर्ण योगी व ब्रह्मचारी आहेत. ते कोणत्याही स्त्रीची इच्छा करत नाहीत आणि तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही स्त्रीकडे पाहतील हेही शक्य नाही. म्हणून तू दक्षकन्येच्या रूपाने सुंदर रूप धारण करून त्यांना वश करून घे. त्यांची पत्नी हो. तू लक्ष्मी रूपाने विष्णूंना प्रसन्न करतेस, त्याप्रमाणे जगाच्या हितासाठी रुद्रदेवांना मोहित कर. मी स्त्रीची अभिलाषा धरली म्हणून त्यांनी माझी निंदा केली. त्यामुळे मीही त्यांना स्त्रीसाठी आसक्त झालेले पाहू इच्छितो. ते विरागी आहेत. आपण होऊन स्त्रीची इच्छा करतील हे संभवत नाही आणि त्यांच्या मनात तशी कामना उत्पन्न करू शकेल अशी तुझ्याशिवाय अन्य कोणीही नाही. मी मदनाला पाठवून त्यांना भुलवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण काहीही साध्य झाले नाही. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की तू निज सामर्थ्याने शिवजींना गृहस्थाश्रमी कर. माझे बोलणे ऐकून जगदंबेला मोठे आश्चर्य वाटले. ती सचिंत होऊन म्हणाली, विधाता, वेदवक्ते असूनही तुम्ही अज्ञानाने काय बरळत आहात? तुम्ही शंकरांना मोहित करण्याची इच्छा धरता. काय म्हणावे तुम्हाला? निर्मोह, निर्विकल्प अशा त्या जगतप्रभूंना मोहात पाडण्यात काय लाभ? शिवजी निर्गुण, विकाररहित आणि परब्रह्म आहेत. मी त्यांच्या अधीन असून निरंतर त्यांची दासीच आहे. ते स्वतंत्र परमेश्वर आहेत. भक्तांच्या उद्धारासाठी रुद्र रूपाने प्रकटले आहेत. तरीही तुम्ही त्यांना पुत्र समजता, त्यांना मोहात पाडण्याचा विचार करता. भगवती शिवा मनोमन विचार करू लागली. ती मला म्हणाली, तुम्हाला अपेक्षापूर्तीचे आश्वासन दिल्यानंतर मी वर दिला नाही तर नीतीचे उल्लंघन होईल. आता काय करावे म्हणजे तुमचा हेतू सिद्ध होईल आणि महेश्वरही माझ्यावर रागावणार नाहीत. तिने मनोमन महादेवांचे स्मरण केले आणि त्यांची आज्ञा घेऊन म्हणाली, हे विधी, तुम्ही म्हणालात ते खरे आहे. भगवान शिव माझ्याशिवाय अन्य कोणत्याही स्त्रीच्या मोहात पडणार नाहीत. तसेच त्यांनी पत्नीचे ग्रहण न केल्यास उत्तम सृष्टीही निर्माण होणार नाही. महादेवांना कितपत वश करता येईल याबद्दल मी साशंक आहे. पण तुमच्या बोलण्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला आहे. मी असा उपाय करीन की महादेव स्वतःहून स्त्रीचे ग्रहण करतील. ज्याप्रमाणे महाभागा लक्ष्मी विष्णूंची प्रिया आहे, त्याप्रमाणे मी सतीचे रूप घेऊन त्यांची प्रिया होईन. त्यांच्या कृपेने मी असा प्रयत्न करीन की ते नेहमी माझ्या अधीन राहतील.
मी दक्ष पत्नीच्या पोटी सती रूपाने उत्पन्न होईन, माझ्या लीलेने शंकरांना जिंकून घेईन, त्यांना प्रेमभक्तीने आपलेसे करून ठेवीन. नारदा, अशा प्रकारे मला अनुकूल वचन देऊन भगवती शिवा अंतर्धान पावली. ही समग्र हकीकत मी पुत्रांना सांगितली. अध्याय 11 समाप्त. ओम नमः शिवाय.